कडे कोणतं आहे? सानेल किती दातावर आहे? 8 दातावरती. 8 दातावर. आणि वजन किती येतं? त्याचं 90-100 किलो वजन. ओके, काय किंमत सांगताय? 1 लाख रुपये. 1 लाख विकलाय पण तो. ओके, दिला. हो. ओके, 1 लाखाला विक्री झालेली पाहू शकाल. मित्रांनो, बोकड पाहू शकाल. आजच्या बाजारातलं सर्वात मोठं बोकड आहे आज शिरोईमधला. दादा, कोणता बोकड आहे? बोकड बघा मित्रांनो, आडवं फिरवा नाही. बोकड पाहू शकाल. बोकड बघा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आहे. बोकड बघा मित्रांनो, प्युअर बोअरमध्ये आहे. फुल साईज आहे, एकदम कडक साईज आहे. सर, 1 मिनिट. बोकड पाहू शकाल मित्रांनो, चंद्रकोरवाला आहे. चॉकलेटी कलरचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणे बकरी ईद निमित्त सर्व शेतकरी व्यापारी आणि खरेदीदारांना कळवण्यात येते की बकरी ईद निमित्त 12/6/2024 रोजी बुधवार ज्यादा बाजार भरवण्यात आला आहे. तरी सदरील बाजारासाठी आपली जनावरे, बकरे, शेळ्या, मेंढ्या आणि बोकड खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन यावे आणि बाजार समितीस सहकार्य करावे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला बकरी ईद निमित्त भरलेल्या बाजाराबद्दल माहिती देतील, तसेच जनावरांच्या बाजाराबद्दल सुद्धा माहिती देतील. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये दर शनिवारी भरणारा जनावरांचा बाजार आज खूप मोठ्या प्रमाणात भरला आहे. बकरी सणामुळे आज मोठ्या प्रमाणात बोकडाची, बकऱ्यांची आणि मेंढ्यांची आवक झालेली आहे. बोकड्यांची किंमत साधारणतः 60 ते 70 हजारापर्यंत आहे आणि शेळ्यांची किंमत 20 ते 25 हजारापर्यंत असून मेंढी पण 20 ते 22 हजार रुपयेपर्यंत सध्या विक्री चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात आज बाजार भरलेला आहे. बकरीचा बाजार असल्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणात बोकड खरेदीसाठी आलेले आहेत, लोक आलेले आहेत. आणि यापुढे आपण बाजार समितीने बुधवार दिनांक 12/6/2024 रोजी ज्यादा बाजार भरवलेला आहे बुधवारी बकरी ईदच्या सणानिमित्त. तरी माझे सर्व बोकड खरेदीदारांना विनंती करण्यात येते की आपण बुधवारी बाजाराला येऊन आपण बाजार समिती सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे गाय, बैल, म्हशीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण आपल्या जनावराला नजीकच्या वैद्यकीय, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून दवाखान्यातून टॅगिंग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. टॅगिंग केल्याशिवाय बाजारात खरेदी विक्रीसाठी जनावर घेऊन येऊ नये आणि टॅगिंग करून घेऊनच यावा अशी सर्व शेतकरी आणि खरेदीदारांना विनंती करण्यात येत आहे. सर, आज साधारणतः किती आवक झाली असं अंदाजे? आज साधारणतः 20 ते 22 हजार बकराची आवक झालेली आहे. ओके. आणि जनावरांची गायीची जवळजवळ 100 गायी आहेत, 400 ते 500 बैल आहेत आणि 300-400 म्हशींची आवक झालेली आहे. ओके. पुढच्या शनिवारी पण ही आवक साधारणतः अशीच राहील? बकराचा बाजार पुढच्या शनिवारी याहीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात दुप्पटीने बाजार भरेल. ओके. पुढच्या शनिवारी. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. शेतकरी, व्यापारी, खरेदीदारांना कळवण्यात येते की शासन निर्णय 27/2/2024च्या निर्णयानुसार 1/6/2024 पासून आपल्या जनावराला एअर टॅगिंग केल्याशिवाय बाजारात आणू नये व बाजारात खरेदी विक्री केली जाणार नाही आणि बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. तरी सर्व शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्या जनावराला टॅगिंग करून घेणे अत्यंत गरजेचं असल्याने टॅगिंग करून घेण्यात यावे. तर मित्रांनो, आता जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ही आवक झालेली आहे.
पाहू शकाल. हे आपले बकरं आणले बघ. बकरी भाई आमच्या थोडा काहीतरी घे ना भाई. बोकड बघा. कोणते बोकड आहे ते? हंसा आहे हंसा. हंसा जाते. काय वय असेल यांचं? एक वर्षाची आहे. एक वर्षाची बकरं आहे. अजून ते लई बारकाली आहे अजून. किती दातावर येते? हे 2 दातावर. दात दाखव रे. 2 दातावर येत बघा. 2 दात. दुसरे 2 लावतात ते. हे कुर्बानीला झाले आता. ओके. दातावर आले. हे 1.5 वर्षाचे झालेले अजून. 2 दात लावलेले आहे. आपण कुठून आलो विक्रीसाठी? आम्ही नारंगावरून आलो. नारंगावर ना. हो. काय हे आमचे किंमत फार्मचे बकरे आहे. आम्ही स्वतः पालन पोषण करून आणलेलं आहे. ओके. त्यांच्या पाठीमागे आम्ही 1.5 वर्ष पालन पोषण केलंय. ओके. आपल्या फार्मचं नाव काय आहे? आमच्या फार्मचं नाव आहे निदा फार्म. ओके. आणि पत्ता? नारायणगाव. मोबाईल नंबर? 775888154648. ओके. सरांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला. काय किंमत सांगते? एक बकऱ्याची किंमत आम्ही सांगतो 45,000 50,000 45-50,000 जसं बकरू सांगायची किंमत. कितीपर्यंत होईल? विक्री आम्ही सोडणार ते 40 35 40 पण आम्ही सोडणार. 35-40 पर्यंत सोडणार. आणि अंदाजे वजन किती असेल यांचं? ह्याचं जिवंत वजन असेल 80 किलो 90 किलो. हां, पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. पाहू शकाल इकडे बाहेर फिरवायला सुद्धा घेतलेलं आहे. एकदम मस्त आहे क्वालिटी. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद. बोकड बघा मित्रांनो, प्युअर बोअरमध्ये आहेत. फुल साईज आहे. एकदम कडक साईज आहे. सर 1 मिनिट आहे आता. सर आहेत बघा. सर आता हे बोकड आणले ते कोणते आहेत आपले? बोर झाले. आफ्रिकन बोर. काय वय असेल यांचं? किती दातावर? 4 दातावर आहे या 6 दातावर आहे. ओके. तो पलीकडचा 4 दातावर आहे, 6 दातावर आहे. आणि हा 6 दात. आणि तो पलीकडं. ओके. आपलं काय बोरचा गोट फार्म आहे का? हां, फार्म आहे आपला. कुठे आहे? अहमदनगर राहुरी. अहमदनगर राहुरीला. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटा. 8530273492. ओके. सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि सरांकडे पाहू शकाल बोर जातीचे बोकड आहे. अंदाजे या बोकडाची किंमत काय होईल? आणि वजन 95 किलो वजन आहे. ओके. 60-65 हजार रुपये किंमत सांगते ते. आणि अंदाजे वजन सरासरी 100 किलोपर्यंत असतील. हां, सरासरी 100 किलोपर्यंत असतील. बोकड पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे. जर आपल्याला कोणाला हवा असेल, सरांचं जे लोकेशन आहे ते अहमदनगर राहुरी आहे. तर सरांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे सर, धन्यवाद. इकडं तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मोठ्या मापाचे बोकड आलेले आहेत. जसं आता बकरी ईदला थोडे दिवस शिल्लक राहिले आणि आवक खूप मोठी झालेली आहे. याची काय किंमत सांगताय? 50,000. कोणता आहे हा? कोटा आहे. कोटा. हो. कोटामध्ये 50,000 किंमत सांगतात. आणि किती दातावर आहे? 4 दातावर. 4 दातावर. वजन किती असं अंदाजे? 85 kg. 85च्या प्लस वजन बघा. आपलं लोकेशन काय आहे? कालवड. कलवड. तर मित्रांनो पाहू शकाल, आवक पाहू शकाल. पूर्ण मोठे मोठे आकाराचे साईजचे बोकड आहे. इकडं पण भरपूर आहे. आणि बरेच जे व्यापारी होते ते रात्री चालू होते. पूर्ण बोकडच येते सर्व. बोला. काय किंमत सांगते? कोणते येते? यांची काय किंमत सांगते या बोकड्यांची? 40,000. किती? 40,000. 40,000. वजन किती असेल त्याचे? 55 किलो. ओके. 40,000 बघा. हा काय याची काय सांगतात? याची 35,000. 35,000 रुपये. तर बोकड पाहू शकाल. साईजनुसार आणि वजनानुसार किंमत ठरवली जाते. आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे. किती दातावर असेल ना? 2 दात. 2 दात आहे. वर्षाचाच बकरू जाते. ओके. साधारणतः 1.5 वर्ष वय असेल त्याचं. भरपूर मोठी आवक आहे. बोकड पाहू शकाल मित्रांनो. चंद्रकोरवाला आहे. चॉकलेटी कलरचा आहे. दादा कुठून आलेत आपण? नारंगावरनं. आता हा बोकड आणलाय. हा कोणता बोकड आहे? हा गावरान आहे, चांदवाला आहे. आणि ह्याच्यासोबत आपण हा फ्री होतो का? ओके. हा बोकड फ्री आपलं ह्याच्यासोबत होतो. याची काय किंमत सांगताय? ह्याची आपण
2 पर्यंत सांगतोय, नेगोशिएबल होईल. ओके 2 पर्यंत किंमत सांगतो ते. कमी जास्त करू आपण. ओके याचं वय किती असेल आता? आता हा पूर्ण 2 वर्षाचा आहे. 2 वर्ष. 6 दातांवर आहे, 70 प्लस वजन असेल. ओके 70 प्लस वजन आहे, 6 दातावर आहे. आणि याच्यासोबत तो फ्री राहील. हा काळावाला त्यासोबत फ्री देतो आपण. ओके पाहू शकाल. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9834172369. ओके आणि आपलं लोकेशन काय आहे? नारायणगाव जुन्नर तालुका. नारायणगाव जुन्नर तालुका. पाहू शकाल दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि या बोकड्यासोबत देतात ते. जर आपल्याला कोणाला हवं असेल तर दादांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. जसं की इकडं पण तुम्ही पाहू शकाल, काल संध्याकाळी जसं आपण बाजार मोकळा पाहिला होता, आज तुम्ही पाहू शकाल पूर्ण बाजार भरलेला आहे. इकडं कटिंगचा माल जो आहे तो इकडे आहे बघा. इकडे ते तांबोळी सरांचं इकडं असतं ते छोटी छोटी कर्जे असतात कटिंगसाठी. आणि जे स्पेशली बकरीसाठी बोकड आले ते सुद्धा भरपूर आहे याच्यामध्ये. पाहू शकाल. दादा आहे तुमचे कुठून आले तुम्ही विक्रीसाठी? अकोला तालुका. अकोला तालुका. आता हे बोकड आणले ते कोणते आहेत? गावरान आहे, गावरान. गावरान. सुजत बिटर सगळे. काय किंमत सांगताय सरासरी आता? हाय याची काय किंमत होईल? 40,000. हे बाकीचे सगळे सगळे असे 50. 40-50. ओके बाजाराबद्दल काय सांगाल? आजचा बाजार कसा आहे? बाजार बरा आहे. बरं आहे. विक्री होती मालाची व्यवस्थित? ठीक आहे दादा, धन्यवाद. इकडं पाहू शकाल सोजतमध्ये बोकड आहेत बघा. एकदम मोठ्या मोठ्या मापाचे बोकड आहेत. यांची काय किंमत सांगता? 35-36. ओके आणि हा मोठा आहे याची 70,000 रुपये. वजन किती आहे आता? 80च्या प्लस. 70,000 रुपये किंमत सांगता तेव्हा. मोठं आहे. आपलं काय फार्म आहे का? ऐश्वर्या गोटराम. कुठे? देवगाव. देवगावात आहे. ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना. 7972 8383. ओके दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांचा गोट फार्म आहे देवगावामध्ये. पाहू शकाल बोकड एकदम क्वालिटीमध्ये आहे. अधिक माहिती जर हवी असेल तर त्यांच्याशी कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. पाहू शकता. ठीक आहे दादा. पाहू शकाल जे सोजतमध्ये बोकड आहेत ते सगळे इथं आहेत. पाहू शकाल एकदम मोठ्या मापाचे बिग साईजमध्ये आहे आणि भरपूर माल आला आहे. माणसं तुम्ही पाहू शकाल इकडच्या कोपऱ्यापासून तर तिकडच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे पूर्ण पॅक झालेलं आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये माल आलेला आहे. बोकड बघा मित्रांनो. ताई हा कोणता बोकड आहे? कोटा जातीचा. कोटा जातीचा. किती दातावर आहे आता? 6 दात. 6 दात. काय किंमत सांगते? 1 लाख. 1 लाख. आणि वजन किती आहे आता? वजन 100 प्लस. 100 प्लस. आपण कुठून आले विक्रीसाठी? ऐश्वर्या गोट फार्म देवगाव. देवगावात. ते ऐश्वर्या गोट फार्म देवगावचे बोकड बघा पोटामध्ये आहे. 100 प्लस वजन आहे आणि 6 दातावर आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 1 लाख. कॉन्टॅक्ट नंबर 7972 83 ओके ताईने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. पोटामध्ये बघा 1 लाख किंमत सांगतात ते. जर आपल्याला कोणाला हवा बघू असेल शकता. 6 दातावर आहे. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके आणि आपल्या फार्मवर कोणते बोकड आहेत? सोजत कोटा. सोजत मोठा वगैरे. ठीक आहे धन्यवाद. लय मोठा नाही. दादा कुठून आले तुम्ही विक्रीसाठी? आम्ही पाथर्डी तालुका अहमदनगरवरनं. ओके आता हे बोकड आणलं तुम्ही विक्रीसाठी कोणते? सोजित आहे. हां. सोजित क्रॉस आहे. ओके काय किंमत सांगताय त्यांची? किंमत 30-35. 30-35. ओके आणि मागणी कितीपर्यंत होते? मागणी लई बाजार लई पडले. मागणी लई कमी मागू राहिले. 15-16 हजाराला मागू राहिले. ओके कमी मागतात मागणी. 1.5 वर्ष सांभाळून बी ते
लई कमी मागू राहिले. ओके, बोकड पाहू शकाल एकदम खच्ची केलेले आहे का आणलेले कशी आहेत? ओके, कशी आहेत पाहू शकाल. आणि बाजार थोडा पडलेला आहे सर म्हणतात ते कमी पाडून मागतात ते. कमी पाडून मागतात, शेतकऱ्याची अडवणूक. ओके, ठीक आहे दादा, धन्यवाद. बोकड बघा मित्रांनो, आडवं फिरवा नाही. हां, बोकड पाहू शकाल मोठ्या मापाचे. दादा हे कोणते बोकड आहे? राजस्थानी तोतापुरी. राजस्थानी तोतापुरी. ओके, खाली पण आहेत ना आपले? हो आहे ना. ओके, आपला गोट फार्म आहे का? हो. कुठे आहे? आळेपाटा पिंपळवंडी. ओके, गोट फार्मचं नाव? गोट फार्मला नाव नाही दिलं. ओके, चालेल. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9146 39 99 36. ओके, दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांचा गोट फार्म आहे आळेपाट्याला. आपल्याकडे कोणते कोणते बोकड आहेत? आपल्याकडे राजस्थानी, शिरोळी आहे, हां, तर अजून वेगवेगळ्या जातीचे आहेत. हो. ओके, वेगवेगळे बोकड आहेत बकरीसाठी. आता हा किती दातावर आहे? हा 2 जाती. 2 दाते. आणि वजन किती असं याचा अंदाजे? वजन अंदाजे तरी 70-75. ओके, काय किंमत सांगताय? किंमत काय सांगताय? किंमत आपण याची कॉस्ट केली 55,000 रुपये फक्त. 55,000 रुपये. ओके, आणि बाकीच्यांचे पण 30 राहील. आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे? मागणी याची झाली 35,000 रुपये. 35,000पर्यंत. ओके, जर मित्रांनो आपल्याला कोणाला बकरीसाठी बोकड हवे असतील तर दादांचं लोकेशन आळेपाटे आहे. हो, आळेपाटे. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पाहू शकाल मित्रांनो, इकडं फार्मचं सुद्धा बोकड आता मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. पाहू शकाल. आणि क्वालिटीमध्ये जशा वजनाचे आपल्याला पाहिजे तसे बोकड इथे आहेत. बोलो 55 को जोडी. बोकड पाहू शकाल मित्रांनो. दादा हा घरगुती बोकड आहे? हा करते. ओके, आपण कुठून आले विक्रीसाठी? मंचरून आलो. ओके, आपलं नाव काय आहे? बाळासाहेब लक्ष्मण निगोर. ओके, दादा मंचरवरून आले बा. बोकड बघा, घरचा बोकड आहे. कोणता आहे हा? काठेवाडी. काटेवाडी. काय किंमत सांगताय? किती दातावर आहे? तो 6 जाती. 6 दाते. आणि वजन किती? वजन तरी तो लागेल 70 किलो, 70-75 किलो. काय किंमत सांगताय? 40,000. 40,000. आणि मागणी कितीपर्यंत झाली आता? मागणी 30 पर्यंत झाली. 30 पर्यंत झालेली आहे. पाहू शकाल. आपल्याकडे अजून बोकड आहेत का? एकच आहे? आहेत ना घरी? आहेत ना, अजून बोकड आहे त्यांच्याकडे. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 98 60 85 52 67. ओके, दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे अजून बोकड आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. त्यांची जी लोकेशन आहे ती मंचरची लोकेशन आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. सर आपलं नाव काय आहे? संतोष गांजाळे. ओके, आपण कुठून आले? मंचर. मंचरवर. आता बोकड आणले तुम्ही घ्यायला. कोणते कोणते आपल्याकडे? हा गावठी आपला. गावठी आहे. किती दातावर आहे? हा 4 जाती. 4 दात. आणि वजन किती असणार अंदाजे? वजन याचं 40 किलो. 40 किलो. काय किंमत सांगताय? याची 25 सांगा. 25. आता मागणी कितीपर्यंत झाली? 20ला मागितलं. 20 पर्यंत मागणी झाली. ओके, आपल्याकडे अजून बोकड आहे याच्यामध्ये? आहेत आहेत ना. ओके, आपला मोबाईल नंबर सांगता? 99 60 370 898. ओके, दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे बोकड आहेत अजून बकरीसाठी. त्यांचं जे लोकेशन आहे ते मंचरचं आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. बोकड बघा मित्रांनो, हे कोणते बोकड आहे? शिरोई पाकिस्तानी. खस्सी केलेले आहे का? हा, पलीकडचे पलीकडचं खसी. किती दातावर येते? हे 4 दातावर. 4 दातावर. वजन किती असेल यांचं? 70 असन, 83 असन, 85 असन. ओके, काय किंमत सांगतात? 90,000 ऐकले. दिले का 90,000? तिन्ही पण म्हणजे 30,000 रुपयाने. 30,000 रुपयाने दिले बा. 90,000 रुपयाला 3 दिलेले आहे. आणि इकडे बाकीचे ते कोणते कोणते? बुकरी आहे, खोज आहे. यांची काय किंमत सांगताय? यांची 25-30 आहे. ओके, बुधवारी येणार आहेत बाजारात सर? बुधवारी एक्स्ट्रा बाजार आहे बकरी ईदचा आणि शनिवारी पण आहे. आपल्याकडे कोणते कोणते बोकड राहतील तेव्हा? सगळ्या जाती टोटल जाती टोटल जातील. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 97 66 00 1842. ओके, दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे मिक्स बोकड आहेत बघा. आणि इकडे तुम्ही पाहू शकाल हे दिलेले आहेत त्यांनी. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर बुधवारी 12/6/2024ला एक्स्ट्रा बाजार होतोय आणि शनिवारी पण बाजार होतोय. जर आपल्याला कोणाला बोकड खरेदी करायचे असतील तर एकदा बाजाराला नक्की भेट द्या. बोकड बघा, जवळजवळ 80% विक्रीसाठी आज शेतकरी आलेले आहेत बाजारात. पाहू शकाल. आणि एकदम क्वालिटीमध्ये मोठ्या मोठ्या मापाचे बोकड आहेत. दादा, ओ दादा,
दादा आपलं नाव काय आहे? विजय डोळस, कुठून आले? राजगुरुनगर, खेडवरनं. ओके, बोकड आणलं विक्रीसाठी. हा कोणता आहे? काटेवाडी, काटेवाडी. किती दातावर आहे हा? 2 जाय, ओके, काय किंमत सांगताय? 60,000, 60,000 रुपये किंमत सांगताय ते बघा, पाहू शकाल. खेडवरनं आले. आणि आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे? 40,000. 40,000पर्यंत. ओके, 40,000पर्यंत मागणी झालेली आहे, पाहू शकाल. ठीक आहे दादा, धन्यवाद. बोकड बघा भरपूर आहेत, जसे आपल्याला पाहिजे तसे, आणि किमती पण एकदम व्यवस्थित आहे. 14-15,000 का मांग रहा हो. पाहू शकाल भरपूर आहे बोकड, पाहू शकाल मित्रांनो. दादा कुठून आले आपण? कोरेगाव भीमा. पिंपळगाव घोड्यावरनं, कोरेगाव भीमा. कोरेगाव भीमेवरनं. ओके, भीमा कोरेगाववरनं आले. कोणते बोकड आहे सगळे? विठल क्रॉस. विठल क्रॉस आहे. काय किती दातावर आहे? 4 दातावर. आणि वजन किती असेल यांचं? 60 किलो. काय किंमत सांगताय? 35,000. आणि आता मागणी कितीपर्यंत झाली? 27 पर्यंत झाली. 27-30 पर्यंत. ओके, पाहू शकाल बोकड, पाहू शकाल विठल क्रॉसमध्ये आहे. 27-30 पर्यंत मागणी झालेली. आपलं काय गोट फार्म आहे का? काय नावाने आहे? बाबासाहेब नाव नाही टाकलेलं. ओके, आपला मोबाईल नंबर सांगा ना. 9850-83-49-73. ओके, दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांचा गोट फार्म आहे भीमा कोरेगावला. जर आपल्याला कोणाला बोकड हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. इकडनं तुम्ही पाहू शकाल मोठ्या मोठ्या मापाचे बोकड आहेत आणि क्वालिटीमध्ये आहे. जर आपल्याला कोणाला बकरीसाठी बोकड हवे असतील तर बाजारात एकदा नक्की भेटते. क्वालिटी पाहू शकाल तुम्ही. 60 ते 70-80 हजार रुपये किंमत सांगतात ते कशी केलेले आहेत सगळे. बाईलासारखी शोध. कोणता आहे हा बोकड? खोटा आहे. कोटा. काय किंमत सांगताय? 55,000. बाकी बोकड तुम्ही पाहू शकाल भरपूर आहेत. बोकड बघा मित्रांनो, गोहनमध्ये आहे. सर आपण कुठून आले विक्रीसाठी? सासवडवरून सासवडवरून. आता हा बोकड आणलाय, किती दातावर आहे? हा 6 दातावर. 6 दातावर. वजन किती असेल अंदाजे? 65-70 किलो असेल. ओके, काय किंमत सांगता याची? 35,000. 35,000. ओके, आणि आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे? 27 पर्यंत मागणी आहे. 27 पर्यंत मागणी झालेली आहे. पाहू शकता. आपल्याकडे अजून आहे का? एवढ्याचे? एवढेच. ठीक आहे दादा, धन्यवाद. बोकड बघा मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आहे. पाहू शकाल. दादा आपलं नाव काय आहे? बाबूराव शिंदे. कुठून आले? जुन्नर खामगाव. जुन्नर खामगाववरून. आता बोकड आणलं विक्रीसाठी, कोणतं आहे? कोटा जातीचे. कोटा जातीचा. किती दातावर आहे? 4 जाती. 4 दात. आणि वजन किती असेल अंदाजे? वजन आता 75 ते 80 किलो. ओके, आपला एकच आहे का अजून एक बोकड आपला? दुसरा एक होता याच्या मोठा, तो विकला. ओके, याची काय किंमत सांगताय? याची 65,000. 65,000. आणि ते मागणी कितीपर्यंत झाली? 55 पर्यंत. 55 पर्यंत. ओके, 55 पर्यंत मागणी झालेली आहे. दिसायला पण एकदम देखणं आहे. जर आज विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे का? आपला मोबाईल नंबर सांगता? 95 27 60 86 96. ओके, दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि बोकड तुम्ही पाहू शकाल. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. फार्म लाईफ हां, पाहू शकाल. बोला, भरपूर माल आलेला आहे जसं की आपण पाहतो. 60 रुपये. आणि क्वालिटीमध्ये बोकड आहे. दादा घरगुती बोकड आहे? घरगुती. ओके, कोणत्या जातीचं आहे? हे होय हां, गावरांमध्येच आहे पण एकदम प्युअर शाळा आहे. ओके. कुठून आले आपण विक्रीसाठी? चरवलीवर. खेड तालुक्यातून चरवली गावातून आलेले आहे. हां. किती बोकड आणलेत विकायला? 2. आहेत. हा पलीकडचा पण आपलंच आहे. हां. गावरांमध्ये आहे बघा. गावरान गाव.
किती दातावर असतील हे होय हा? हे 2-2 वर्षाचं पालव आहेत. 2-2 वर्षाचे म्हणजे 4 आणि 6 दातावर असतील. काय किंमत सांगता यांची? यांचे सांगितले 55-50. 55-50. ओके, 55-50 सांगितलेले बाकी पाहू शकाल. आणि घरगुती बोकड आहे. आणि आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे? मागणी 30 पर्यंत झाली. 30 पर्यंत. बाजार लय ना. जर आज विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे का? हा, तुमचा मोबाईल नंबर भेटेल का? मोबाईल नंबर भेटेल. सांगा. आईला मोबाईल नंबर नाही सांगते जरा मला. हा सर, तर द्या माझ्याकडे, मी सांगतो. कुठे आहे नंबर? नंबर काढू 55 द्यायचा. बोलाय घरगुती बोकड आहे आणि क्वालिटीचे बोकड आहे बघा. 28,000ला कळलंय. बरं ठीक आहे, चालेल, राहू द्या. बोकड पाहू शकाल मित्रांनो. दादा आपले आहेत का? व्हिडिओ काय बोकड पाहू शकाल मित्रांनो. दादा हे कोणते आहेत? कुठल्या जातीचे? बोकड पाहू शकाल मित्रांनो, बिट्टल मध्ये आहे. कोणतं? बिटल जातीन सांगा ना, त्याच्याबद्दल माहिती सांगा काहीतरी. काय खाद्यात बिट्टलमध्ये बोकड आहेत आणि पाहू शकाल मोठ्या मापाचे बोकड आहेत. काय किंमत सांगता यांची? याची 35,000. 35,000 रुपये पाहू शकाल. 35,000 किंमत सांगतात. आणि आपली करतात 35,000. बिट्टलमध्ये बघा पाहू शकाल. रोमन नोज आहे, व्हाईट आहे, लांब आहे, शिंगांचं स्ट्रक्चर पाहू शकाल. याची पण 35,000 किंमत सांगतात. आणि आता मागणी कितीपर्यंत झाली? मागणी 30 पर्यंत झाली. 30 पर्यंत. ओके, 30 पर्यंत झाली. तर ठीक आहे दादा. हे पलीकडचे पण आपले ओके, सगळे सरांचे आहेत. सर कुठून आले तुम्ही विक्रीसाठी? मडी 30 गाव. 30 गावावरनं. आता बोकड आणले विक्रीसाठी. कोणते कोणते बोकड आहेत? आपले सांगले काही हे वेगवेगळे बोकड आहे बघा. शिरोमध्ये आहे पाहू शकाल. आता हा बोकड आहे, हा किती दातावर असेल? 6 दातावर. आणि वजन किती आहे सर? 120 किलो. 120 किलो. काय किंमत सांगते? ते सांगाल 70,000 रुपये. 70,000 रुपये बघा. आणि पलीकडे पण आहेत 2 मोठे आहेत बघा. हे कशी आहेत ना? सगळे कशी आहेत? सगळे कशी आहेत. आणि यांचं वजन किती असं अंदाजे? ते 150 किलो. 150 किलो. ते 140 किलो. ओके, एकदम मोठ्या मापाचे बोकड आहे मित्रांनो पाहू शकाल. आपण पुढच्या शनिवारच्या बाजारात येणार आहे. हा, मोठे बोकड असतील हा, आपल्याकडे. मोठे बोकड. आपला मोबाईल नंबर भेटेल का? हा, सांगा. 99 21 74 13 21. ओके, तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि ते पुढच्या दोन्ही बाजारांना बकरीचे पुढचे 2 बाजार आहेत, त्या दोन्ही बाजारांना असणार आहेत. आणि एकदम मोठे मापाचे जे 100 किलो प्लस वजन आहेत ते बोकड त्यांच्याकडे असणार आहेत. तर आपल्याला जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बोकड पाहू शकाल. एकदम मोठे मोठे बोकड आहेत, मोठ्या मोठ्या मापाचे. आणि जास्त करून आज घरगुती बोकड भरपूर आलेले आहेत. बकरीसाठी घरगुती बोकड जास्त आलेले आहेत. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे बाजारात आज पाहू शकाल. पोटामध्ये आहे. हो, घेतला का? कितीला घेतलं सर? 30,000. ओके, आणि कोणतं या? हे कोणतं आमचा कोणतं आहे? काश्मीरी क्रॉस. ओके, आपण खरेदीसाठी कुठून आले होते? पुण्यावर. ओके, पुण्यावरून आले होते. ठीक आहे दादा, धन्यवाद. हो दादा. पाहू शकाल बोकड मित्रांनो, एकदम मोठ्या मापाचे आहेत जे बकरीसाठी हवे असतात. इकडं तुम्ही पाहू शकाल फुल क्वालिटीमध्ये आहे. दादा हे कोणते बोकड आहेत आपल्याकडे? शिरोईमध्ये आहे. काय किंमत सांगताय? याचे 75,000. म्हणजे ही सगळी तीच रेंज राहील? सगळे रेंजचे. ओके, वजन किती आहे यांचं? वजन यांचं क्विंटलच्या गणात आहे. 100च्या आसपास. ओके, 100च्या आसपास. आपण पुढच्या बाजारांना राहणार आहे बकरीच्या. आपला मोबाईल नंबर सांगता? 83 29. बोकड पाहू शकाल मित्रांनो, एकदम क्वालिटीमध्ये आणि भरपूर आलेले आहेत. जसं की आपण शनिवारच्या बाजारामध्ये मेंढ्या पाहतो
मेंढ्यांपेक्षा आज बोकड भरपूर आलेले आहेत. आणि किमती पण आज एकदम व्यवस्थित आहेत. पाहू शकाल भरपूर आहे. तुमचे आहेत का? पाहू शकाल शेळ्यांबरोबर मेंढ्यांची सुद्धा बोकडांबरोबर मेंढ्यांची सुद्धा आवक झालेली आहे. मेंढ्यांची आवक सुद्धा बऱ्यापैकी आज. बकरी ईदमुळं थोडी आवक कमी झालेली आहे. मेंढ्यांचे दर मित्रांनो बोकड पाहू शकाल आजच्या बाजारातलं सर्वात मोठं बोकड आहे आज शिरोईमधला. दादा कोणता बोकड आहे? हा शिरोई ब्रीड आहे. शिरोईचं ब्रीड आहे बघा. किती दातो आहे हा? हा 6 दाती बोकड आहे. आता 8 पेस्ट लावेल. ओके 6 दाती 8 वेळ चालू आहे. किती वजन आहे आता? 130 किलो काटा वजन आहे. जीवन 130 किलो जिवंत वजन आहे पाहू शकाल. आणि काय किंमत सांगता याची? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे? मागणी 1.10 ते 21 पर्यंत झाली. 1.10 ते 21. आपण फायनल किंमत 1.30ला देऊन टाकायचा. व्यवहार होत आलाय. व्यवहार होत आलेली आहे. आपल्याकडे अजून मोठे मोठे बोकड. ह्याच्यापेक्षा मोठा होता 1.5 लाखाला बोकड दिला. आपल्याकडे अजून आहेत बोकड. बाजारातला सगळ्या टॉप बोकड होता. ओके आजचा बकरीसाठी आहेत का आपल्याकडे? माल संपला सगळा. संपला होता. आपण हा एक राहिला. हा एक राहिला आहे का? हा तो व्हाईटवाला. व्हाईटवाला एक राहिला आहे बोकड. काटेवाडी सिंधी ब्रीड आहे. 6 दात फ्रेश आहे. ओके आणि 95 ते 100 किलो तो बी वजन असेल. नाही ओके आणि त्याची काही किंमत आहे? त्याची किंमत लाखच्या आतमध्ये 90,000. ओके म्हणजे आज विक्री होऊन जाईल नाही? हां ओके ठीक आहे दादा धन्यवाद. आपण सांगितलं तो पलीकडे. हां ओके तो कोणता आहे दादा? हे आपले धनगरी समाजाचं गावरान ब्रीड असतो. ओके हा बोकड आहे काटेवाडी आणि धनगरी क्रॉस ब्रीड. ओके हा बोकड लाईट वेट 103 ते 104 किलो. ओके याची काही किंमत आहे? याची किंमत 90,000. आणि किती दातावर बसेल? हा 6 दात आहे. 6 दात. ओके आपण बकरीसाठी बोकड हे करतात? हो फक्त बकरी. बकरी फक्त बकरी आणि आता विक्री झालेली आहे. यस. ओके ठीक आहे दादा धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली. तर मित्रांनो आजची जी आवक आहे एकदम खतरनाक आवक झालेली आहे. जवळजवळ 20% मला अजून बाजारामध्ये पोहोचलेलं नाही आहे. जागा कमी पडायला लागली आज बाजारात. आणि पाहू शकाल जास्त करून आज आपल्या बाजारामध्ये शेतकरी आले. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आलेला आहे पाहू शकाल. आणि आवक जी आहे ती भरपूर तुफान आवक झालेली आहे पाहू शकाल मित्रांनो. एकदम मोठ्या मोठ्या बापाचे आणि भरपूर बोकड येतात बाजारामध्ये. इकडे पण दादा खरेदी केलंय का? खरेदी केलंय 45. बाजारामध्ये जे आहेत आता शेतकरी बांधव भरपूर मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत पाहू शकाल. बाबा कुठून आले तुम्ही? श्रीगोंदा. श्रीगोंद्यावरनं. आता हा बोकड आणलेत कोणते कोणते? कोणते आहे ते? बिट्टलमध्ये. ओके पाहू शकाल. काय वय काय आहे आता? किती दातावर असेल? ओके काय किंमत सांगताय? 80,000 रुपये म्हणजे. आणि वजन किती असेल याचं दादा? 90 प्लस. 90 प्लस. आपला मोबाईल नंबर सांगता? 87 67 64 94. ओके त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. बिट्टलमध्ये प्युअर बिट्टलमध्ये पाहू शकाल. श्रीगोंद्यावरनं आले ना? ओके आपलं काही फार्म आहे का? फार्म आहे आपल्या. ओके फार्म पण आहे शिप पण आहे म्हणजे बकऱ्या पण आहे शेळ्या पण आहेत. ओके आणि दादा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कोणतं पण बोकड पाहिजे कोणतं पण किती पण आपल्याला 5,000 पासून 2,000 पासून तर 70-80,000 पर्यंत पाहिजे तर भेटेल. ओके त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांचं लोकेशन श्रीगोंदा आहे. त्यांचा गोट फार्म आहे पाहू शकाल. आणि एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे. ठीक आहे बाबा धन्यवाद. जय बाळ मामा. आवक पाहू शकाल.
दादा हे तुमचे हां कुठून आले तुम्ही? तास का तास कमानवरनं खेड तालुक्यातून आलेले. कोणते बोकड आहे ते? राजस्थानी आहे ना राजस्थानी. ओके. काय किंमत सांगते? 30,000 रुपये. एकाचे 30 एकाचे 30,000 सांगतात. आणि वजन किती असेल? आसपास असेल. हां चालेल. आपण विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे का? मोबाईल नंबर सांगता? 84 59 10 36 98. ओके. दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे. पाहू शकतो राजस्थानीमध्ये आहे. ठीक आहे दादा. हो चालेल. बोकड पाहू शकेल मित्रांनो. दादा कोणतं बोकड आहे? सानेन आपलं नाव काय आहे दादा? रामदास कोल्हे कुठून आले? नारायणगावर. नारायणगावरून. आपलं गोट फार्म आहे? हो गोट फार्म. काय नावाने गोट फार्म आहे? गोट फार्म नागपूर गोट फार्म. ओके. मोबाईल नंबर सांगता गोट फार्म? 99 70 87 93 57. ओके. दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि आता हा बोकड आहे कोणता आहे? सानेन किती दातावर आहे? 8 दातावरती. 8 दातावर. आणि वजन किती येतं? याचं 90-100 किलो वजन. ओके. काय किंमत सांगताय? 1 लाख रुपये 1 लाख विकलाय पण तो. ओके. दिला हो. ओके. 1 लाखाला विक्री झालेली पाहू शकाल. आणि बाकीचे पण आहे आपले आहे का? हा, हे इकडे इकडे आहे. ओके. कोणते कोणते? हे सानेनचेच आहे तिकडे. सानियांचेच आहे. ओके. सानियांमध्ये ते सगळे. हे बोरचं आहे. ओके. आणि आपल्या गोट फार्मवर अजून कोणते कोणते बोकड आहेत? आणि बोकड सानेनचे. सानियांचेच आहेत. सानेनमध्येच जास्त. ओके. बकरीच्या विक्रीसाठी आहेत आपल्याकडे? हो आहे ना. आहेत अजून बोकड आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील सानियांमध्ये तर दादांना एकदा नक्की कॉल करा. पाहू शकाल. याची विक्री झालेली आहे. कितीला विक्री झाली आहे याची? त्याची 90,000. 90,000 रुपयाला विक्री झालेली आहे. पाहू शकाल. जर आपल्याला सानियांमध्ये बोकड हवे असतील तर दादांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे दादा. धन्यवाद. मित्रांनो आता विषय असा झाला आहे बाजारामध्ये भरपूर आवक झाली. बाजारातली जागा कमी पडली त्याच्यामुळे बाहेर रस्त्यावर सुद्धा बोकड बऱ्यापैकी विक्रीसाठी आहे. जेवढा माल आतमध्ये आहे त्याच्या 20% माल बाहेर रस्त्यावर विक्रीसाठी आहे. पाहू शकाल. आणि पुढचे बाजारसुद्धा असेच होते. आणि आज किंमतसुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि विक्रीसुद्धा चांगल्या प्रकारे होते. पाहू शकाल भरपूर माल आहे जो की आज रस्त्यावर सुद्धा विक्रीसाठी आहे. बोला ना पडाचा ना.